गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज वार आहे शनिवार. तर आता उठून फ्रेश वगैरे झाले, देवबत्ती करायचा आहे. देवबत्ती करून आपण जाऊया बजरंगबलीचा दर्शन घेण्यासाठी देवळात गावातल्या. त्याच्यानंतर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये गाईज. जो आजचा असेल रुटीन तो आपल्याला पाहायला भेटेल. तर चला फटाफट देवबत्ती करू, बजरंगबलीचं दर्शन घेणं, त्याच्यानंतर मग आजच्या दिवसाची सुरुवात करू या. तर आता जाऊया देवळात. इथून आलो आणि बसलो नाश्ता करा. आता या नाश्ता करायला. नाश्त्याला बघा उपमा आहे थोडासा. हे कोल्हापूरची भडंग आहे. भडंग म्हणजे ते एक प्रकारचं हे असते, बेल असते, सुकी बेल असते, फेमस आहे कोल्हापूरची. मी पण गेले तेव्हा आणलेली कोल्हापूरवरून. कॉफी आणि केक वगैरे आणि बिस्किट आहेत. तर आता घेऊया नाश्ता करून आणि मग आपल्याला जरा जायचं ठाण्याला, एक काम आहे. आणि 1 वाजले बघा. नाश्ता 1 वाजता कोणी नाश्ता करतं का? तर मी करतो, या तुम्ही पण करायला. चला. तर गाईज आता निघालो आम्ही ठाण्याला जाण्यासाठी. आमचं जरा एक काम आहे, त्यासाठी चाललो आहे. तर बरोबर पप्पा आहेत आणि मी. तर आता ओलामध्ये आहे. तर जाऊया आपण, फटाफट काम करूया आपलं. तर गाईज आपलं जे काम होतं ते झालेलं आहे आणि आता चाललो आहे घरी. तर आता 3 पेट्रोल पंपला आहे बघा इथे. आता उबेर बुक केले. तर उबेर आल्यावर आपण जाऊया घरी. आणि भूक तर भरपूर लागली गाईज. काय जेवायला आज कसा व्हेज असल्यावर आपण साधा सिंपल खातो. भाकरी आहे, डाळ आहे आणि पापड वगैरे आणि नल्ल्या वगैरे घेतला. आणि टाईम बघा काय झाला, आता 3 वाजले आज जेवायला मला. तर घेतो फटकन जेवून मी. मग आपण जेवल्यावरती आराम करू जरा. चला या. तर गाईज आज भरपूर दिवसानंतर दुपारी आराम करतो जरा वेळ. तर दगदग एवढी दिवस झाले, 2-3 दिवस काय भेटलं नाही. बघू, जर कुठं जायचं असेल तर दाखल ब्लॉगमध्ये. तर थोड्या वेळाने आपण भेटूया. चला. आता आलेलो परत मी कापूरबावडी साईडला. आणि बारका भाऊ आमचा संदेश पण कॉलेजवरून आला, तर बोले त्याला पण घरी घेऊन जाऊया. तर बघा आता तो माझ्या बरोबरच आहे. तर आता चाललो आहे आता आम्ही घरी, कारण आता संध्याकाळचा टाईम झाला. दिवाबत्ती करायची, नाश्ता वगैरे करायचा आहे. आजचा काय दिवसात एवढा खास काय झालंच नाही, कुठे गेलो पण नाही. बघू आता संध्याकाळी काय आहे. तर परत बाहेर आलेलो आहे, गावातच आलेलो आहे इथे. कारण आता दिदीला काहीतरी नाश्ता पाहिजे. मग मम्मीला घेऊन आलो आहे तिला पाणीपुरी घेण्यासाठी. आता पाणीपुरी बनवायची मम्मीने ऑर्डर दिलेली आहे. तर पाणीपुरी घेऊया, मग जाऊया आपण घरी. चला. आणि परत एकदा यायचं आपल्याला. एक काम आहे, इम्पॉर्टंट काम आहे. आज भरपूर चक्रा झाल्यात बाहेर, सारखं घरी बाहेर. आता बघू, पहिले जाऊन देवबत्ती वगैरे करू, काहीतरी आपण नाश्ता करू, त्याच्यानंतरच जाऊ बाहेर. आलो आहे नाश्ता घेऊन, पाणीपुरी. आता रेडी करते मम्मी पाणीपुरी आणि करून घेऊया नाश्ता. आणि इथं जेवणाची तयारी चालू झाली संध्याकाळचा. आणि आता आम्हाला जायचं आहे जरा काल्हेरला, एक काम आहे. आणि देवबत्ती पण करून झालेली आहे गाईज. तर आता काल्हेरला जाऊया नाश्ता करून. एक छोटंसं काम आहे, ते करून येऊया आणि दाखवतो तुम्हाला मी. काल्हेरला जाऊन परत आपल्या गावात पण यायचं आहे. जिम बघायला जायचं आहे आम्हाला, जिम बघायला. तर आता जाऊ आपण, जिम बघू, जिम लावायची आता. तर चला. हे बघा काय बोलते मम्मी. काय हा, पैसे देऊन दुसऱ्यांच्या लोक उचलायला. आता आम्ही आलो जिम बघायला. तर आता बघूया कशेलीमधली 5 स्टार जिम बघा, KGF. तिसऱ्या माला, पहिल्या माल्यावर आहे. चला आता बघू. नंबर 1 जिम आहे आमच्या इथे. बघू आता कशी आहे. तर कायच बघा, ही आहे जिम, कशेली जिम फिटनेस. चला जावा आतमध्ये. तर बघा आम्ही आलो आहे आता रिसेप्शनवरती. आणि आता भाऊ आपल्याला दाखवते जिममध्ये सर्व मशीन्स वगैरे कसे आहेत, काय आहेत. आणि 1 नंबर जिम आहे पूर्ण कशेली काल्हेर पूर्णामध्ये सध्या तरी.
आणि मशीन पण एकदम सगळे ऑटोमॅटेड आहेत. तर आता चला बघूया आपण. आणि बघा कार्डिओ वगैरे सगळं आहे जिममध्ये. आणि काही समोर बघा आपल्याला स्टीम रूम आहे. तर म्हणजे स्टीम वगैरे घेण्यासाठी पण रूम फॅसिलिटी आहे इथे. आणि आमचा बिल्डर बघा. आम्ही जिम बघितली आणि तुम्हाला पण दाखवली. बघा कशी एक नंबर जिम आहे. आता विचार चाललेला आहे कधी जॉईन करायची. फक्त एक डेट सांगायचा आणि यायचा वर्कआउट करायला. जरा आता फिरण्याबरोबर वर्कआउटवर पण थोडा लक्ष द्यायचं आहे. सेहत पण आपल्याला थोडीशी इम्पॉर्टंट आहे. तर चला आता जाऊया आपण घरी. जाऊन आता जेवायचा टाईम झालेला आहे. जाऊन जेवायला बसू. चला या काय जेवायला. बघा सोयाबीन चिल्ली आहे, त्याच्यानंतर वाटाण्याची भाजी आहे, भजी, चपाती. आणि आम्ही सगळे बसले जेवायला एकत्र. तर तुम्ही पण या, मग आपण जेवल्यावर भेटूया. चला गाईज या जेवायला सगळे. गाईज आता जेवून आलेलो आहे माझ्या रूममध्ये आणि आता झोपायची तयारी चालू आहे गाईज. तर मग जो आजचा दिवसाचा ब्लॉग आहे तो आपण इथेच एंड करूया. तर भेटूया उद्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. गरम होते जाम. तर उद्याच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाय बाय. जय श्रीराम.